नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत मकर राशीचं फेब्रुवारी 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. कसे असतील ग्रहयोग, कसे असतील ग्रहांचे राशांतर आणि ते तुमच्या राशीवरती कशा प्रकारे परिणाम करणार आहेत, कोणते निर्णय तुम्हाला घ्यायचे आहेत, कोणते निर्णय तुम्हाला टाळायचे आहेत, तुमच्या जीवनाचं असं कोणतं क्षेत्र आहे की जे सर्वात जास्त प्रभावित होणार आहे, या सर्व संदर्भातले खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. गेले 3-4 जे महिने आहेत ते तुमच्यासाठी फारसे काही चांगले नव्हते. खास करून डिसेंबर जानेवारी महिन्यामध्ये गोष्टी थोड्याशा कॉम्प्लिकेटेड होत होत्या वेगवेगळ्या स्तरावरती. मात्र काळजी करू नका, या संपूर्ण फेब्रुवारी महिन्यामध्ये हळूहळू गोष्टी तुमच्या फेवरमध्ये होणार आहे. या संदर्भातली आपण चर्चा करणार आहोत. सुरुवात आपण तुमच्या स्वास्थ्यासंदर्भात करू, म्हणजेच तुमचं मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य नेमकं कशा प्रकारचं राहील. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे शनी, जो की तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. राशीच्या षष्ठ स्थानामध्ये जो मंगळ आहे तो भ्रमण करतो आहे, मात्र तो वक्री आहे. याचप्रमाणे राशीचा जो षष्ठेश किंवा अष्टमेश जो आहे तो तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतो आहे रवी आणि बुध. आणि दिनांक 12 आणि 13 तारखेनंतर हे दोन्ही तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. एकंदरीतच सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये थोडंसं तुम्हाला स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर करू शकतील, लागणं, कापणं, खरचडणं, अशा प्रकारच्या काही शारीरिक व्याधीच्या संदर्भातले त्राससुद्धा होतील. किंवा तुम्ही आधीपासून जर का कुठल्या शारीरिक व्याधीपासून त्रस्त असाल तर त्याचे काही तुम्हाला परिणाम किंवा त्याची काही लक्षणंसुद्धा दिसू शकतील. थोडंसं काळजी घ्या. मात्र एक गोष्ट निश्चित की गेल्या सत्रात म्हणजे जवळजवळ जानेवारीच्या 20-22 तारखेनंतर तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह झालेले आहात. महत्त्वपूर्ण डिसिजन तुम्ही घेत आहात किंवा ते डिसिजन कशा प्रकारे इम्प्लिमेंट करायचे या संदर्भात सुद्धा थोडी विचार करत आहात. फिरणं वगैरे जास्त होत आहे. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल आहे. काळजी करू नका, ही सगळी कामं तुमची फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यानंतर निश्चित मार्गी लागतील. कारण गुरु जो तुमच्या पंचमात भ्रमण करतो आहे, नवम दृष्टीने तुमच्याच राशीला पाहतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॉन्फिडन्स, एनर्जी लेवल आणि तुमचा जो मूड आहे तो बऱ्याच प्रमाणात सकारात्मक होणार. त्यामुळे ह्या संपूर्ण महिन्यामध्ये त्या संदर्भात तयार राहा आणि तुमची जी महत्त्वपूर्ण कामं आहेत ते जरूर हाती घ्या. फक्त एकच आहे की आरोग्याकडे मात्र लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतर आपण चर्चा करणार आहोत तुमचं आर्थिक स्थैर्य नेमकं कशा प्रकारचं असेल. तर दिनांक 12 आणि 13 तारखेनंतर रवीज बुध तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार आहे आणि तिथेच शनीसुद्धा आहे. तुमच्या राशीचा जो राजकारक ग्रह आहे शुक्र, जो की तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. पंचमेशसुद्धा तुमचा शुक्र आहे. अष्टमेश जो आहे रवी, जो की तुमच्या राशीतून तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करत आहे. आणि जो लाभेश आहे हा तुमच्या षष्ठात भ्रमण करतो आहे वक्री. एकंदरीतच या सगळ्या ग्रहाचा विचार करायचा झाला तर या संपूर्ण महिन्यामध्ये तुम्हाला आर्थिक संदर्भात काही चांगले लाभ वगैरे निश्चित मिळतील. अनपेक्षित लाभ मिळणं किंवा इझी मनी मिळणं अशा प्रकारचे सुद्धा काही अनुभव निश्चित अनुभवास येते, जे की खूप चांगली गोष्ट. फक्त 2-3 गोष्टी तिकडे लक्ष द्या. पहिली गोष्ट म्हणजे तुमचे खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. अनावश्यक अनपेक्षित खर्च करू नका. या संपूर्ण महिन्यामध्ये लोन घेणं मात्र टाळा. यापूर्वी जर का तुम्ही लोन घेतलेलं असेल आणि जर का ते चुकलेलं नसेल, त्याच्याबद्दल डिफॉल्ट झालेले असतील, म्हणजे हप्ते वगैरे दिले गेलेले नसतील किंवा काही शब्द पाळले गेलेले नसतील, तर त्याचा त्रास हा तुम्हाला या महिन्यात होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर ह्या महिन्याच्या साधारण पहिल्या आठवड्यानंतरचा जो कालावधी आहे हा तुमच्यासाठी फारच शुभफलदायी राहील. म्हणजे गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे होते. गेल्या 3-4 महिन्यामध्ये जे शेअर मार्केटच्या संदर्भामध्ये थोडेसे चुकीचे किंवा वेगळे अनुभव आलेले होते ते ह्या महिन्यामध्ये हळूहळू नॉर्मल होतील. तुमच्या अपेक्षेप्रमाणे गोष्टी होतील. त्यामुळे त्या संदर्भात काळजी करू नका. गृहसौख्याबद्दल सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा जो चतुर्थेश आहे मंगळ, जो की तुमच्या षष्ठात भ्रमण करतो आणि तो वक्री आहे. तर घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध काही ठीक राहणार नाही. घरातलं जे वातावरण राहील ते थोडंसं गढूळ राहील. म्हणजे परस्पर जे अंडरस्टँडिंग असेल ती तेवढीशी काही चांगली राहणार नाही. घरातले जे पुरुष वर्ग असतील त्यांच्या आरोग्याकडे सुद्धा थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. वास्तूच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय या महिन्यात घेऊ नका. याचप्रमाणे रिलेशनशिप किंवा लव्ह लाईफ त्याबद्दल सांगायचं झालं तर तुमचं रिलेशनशिप मात्र अगदी व्यवस्थित राहील. त्याबद्दल काळजी करू नका. गेल्या 3-4 महिन्यामध्ये छोट्या मोठ्या कारणामुळे जे बुडबुडे येत होते ते बऱ्याच प्रमाणात शांत राहतील. याचप्रमाणे जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर त्या व्यक्तीबरोबर बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. चांगला तुमचा कालावधीसुद्धा त्यांच्याबरोबर व्यतीत करू शकाल. काळजी करू नका. त्याचप्रमाणे ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी थोडंसं स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. खूप मोठे प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन अजिबात येणार नाहीत. अजिबात काळजी करू नका. आणि जे विद्यार्थी वर्ग आहेत त्यांच्यासाठी हा कालावधी संपूर्ण फेब्रुवारीचा अतिशय चांगला असणार आहे. म्हणजे तुम्ही जी काय तयारी केलेली असेल, तुम्ही जी काय प्रिपरेशन केलेली असेल, तुम्ही जे काय एफर्ट दिलेले असेल त्याला योग्य ती संधी मिळेल किंवा त्याचं चीज होईल. त्यामुळे तशी काय काळजी करू नका. गोष्टी तुमच्या फेवरमध्येच असणार आहेत. याचप्रमाणे वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर वैवाहिक जीवनामध्ये थोडंसं तुमचे जे वैवाहिक जोडीदार आहेत त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. मात्र तुमच्या दोघांमध्ये जी हार्मनी आहे
ती खूप चांगली दिसून येईल, त्यामुळे तशी काही काळजी करू नका. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात धावपळ थोडी होईल, म्हणजे फिरणं वगैरे होईल, महत्त्वाची कामं करण्याकडे तुमचा कल राहील आणि मात्र त्या संदर्भातले काही चांगले अनुभव तुम्हाला निश्चित येतील. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले नवनवीन काही संधीसुद्धा तुमच्या समोर येऊ शकतील. काही निर्णय तुम्ही स्वतःच्या अपेक्षेने किंवा स्वतःच्या मताने घ्या की जे त्या संदर्भात योग्य राहतील. एकंदरीतच सांगायचं झालं तर हा जो संपूर्ण महिना आहे, गेल्या 3-4 महिन्याची जर का तुलना केली तर यामध्ये तुम्ही स्वतः सेल्फ डिपेंडंट राहाल आणि गोष्टी तुम्ही स्वतःच्या आत्मविश्वासाने बदलू शकाल किंवा बदलाल निश्चित. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचे जे अपेक्षित रिझल्ट्स आहेत हे सुद्धा तुम्हाला मिळू शकतील. कुठलीही गोष्ट अगदी तुम्हाला वाटेल की स्ट्रेस किंवा जे काही गोष्ट किंवा त्रासदायक गोष्टी अगदी तुमच्या जवळ आल्या तसं वाटेल, परंतु तुम्ही त्याच्यातून बाहेर पडाल याबद्दल काळजी करू नका. याचप्रमाणे दिनांक 1 तारखेला शुक्र, नेपच्यून आणि राहू याची जी युती आहे तुमच्या तृतीय स्थानामध्ये होणार आहे. काळजी घ्या. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण डॉक्युमेंटेशन रिलेटेड कामं या दिवसामध्ये म्हणजे 1 तारीखच्या आसपास वगैरे करू नका. कमिटमेंट प्रॉमिसेसपासून लांब राहणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे लव्ह लाईफमध्ये सुद्धा थोड्याफार प्रमाणात चहाच्या कपातले वादळ म्हणतो अशा प्रकारचे काही अनुभव येऊ शकतील. याचप्रमाणे दिनांक 3 तारखेला गुरु आणि बुधाचा त्रिकोण योग सुद्धा होणार आहे. गुरु जो की तुमच्या पंचमात भ्रमण करतो आणि जो बुध तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतो, अतिशय उत्तम अशा प्रकारचा हा योग आहे. या दरम्यान फिरणं वगैरे जास्त होईल, धार्मिक आध्यात्मिक स्थळांना भेटीगाठी देणं तशा प्रकारचे काही चांगले अनुभव येणं अशा प्रकारच्या गोष्टी होतील. नवीन काही कामाची सुरुवात करायची असेल, नवीन काही व्हेंचरमध्ये जर का तुम्ही एंट्री करत असाल, अतिशय चांगला कालावधी असेल, त्या संदर्भातला चांगला संधीसुद्धा मिळू शकेल. तुमचे घेतलेले निर्णय अचूक येणं, जर तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्याबरोबरचा कालावधी चांगला जाणं किंवा जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तरी शॉर्ट टर्ममध्ये काही चांगले लाभ होणं, भाग्याचे उत्तम साथ लाभणं अशा प्रकारचे अनुभव तुम्हाला या दरम्यान निश्चित येतील. याचप्रमाणे दिनांक 9 तारखेला मंगळ आणि शनीचा त्रिकोण योग होणार आहे. मंगळ जो की तुमच्या षष्ठात भ्रमण करतोय आणि जो शनी द्वितीयात भ्रमण करतोय, दोघांचा त्रिकोण योग शुभफलदायी राहील. खास करून महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले सुद्धा काही महत्त्वपूर्ण कामं मार्गी लागू शकतील. याचप्रमाणे दिनांक 23 तारखेला मंगळ आणि बुधाचा त्रिकोण योग होणार आहे. हा जो त्रिकोण योग आहे थोडा महत्त्वपूर्ण राहील. कार्यक्षेत्राच्या संदर्भात डॉक्युमेंटेशन किंवा कागदोपत्री व्यवहार या दरम्यान तुम्ही करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महत्त्वपूर्ण काही इन्व्हेस्टमेंट आर्थिक संदर्भात होईल किंवा आर्थिक संदर्भातले काही चांगले लाभ तुम्हाला या दरम्यान मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. याचप्रमाणे या महिन्याची जी पौर्णिमा आहे ती 22 तारखेला आहे आणि जी अमावस्या आहे ती 27 तारखेला आहे. अमावस्या आणि पौर्णिमेदरम्यान रविचंद्राचं आकर्षण थोडं जास्त असतं, त्यामुळे आपण घेतलेले अंदाज चुकण्याची शक्यता जास्त असते, कारण तुम्ही जास्त प्रमाणात इमोशनल झालेले असता. तर याकडे थोडंसं लक्ष द्या. खास करून 27 तारखेच्या आसपास किंवा 27 तारखेला खास करून आर्थिक संदर्भातले कुठल्याही प्रकारचे मोठे निर्णय आउट ऑफ द वे जाऊन घेऊ नका. खास करून तुमचे खर्च किंवा इन्व्हेस्टमेंट यावर तुमचं लक्ष राहणं गरजेचं राहील. तर एकंदरीतच सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये तुम्ही गेल्या 4-5 महिन्यातले जे त्रास होते त्याच्यातून बाहेर येत आहात. नवीन काही गोष्टी तुमच्या हाती तुम्ही घेऊ शकाल आणि त्या मार्गे सुद्धा लावू शकाल. हा संपूर्ण महिना तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं मकर राशीचं फेब्रुवारी 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.